दिवसात तो पोजिंगला सुद्धा उतरणार आहे। वा वा। सो नमस्कार, राम राम, जय शिवराय गाईज। मी आहे तुमचा आवडता लाडका मराठी माणूस सॅम, जो की ब्लॉगची सुरुवात होती आपल्या डायरेक्टली शॉपवर। कारण का शॉपवर यांचं कारण असं होतं का सकाळी उठल्या परत एका क्लायंटचा फोन आला होता, तर जस्ट मी तसंच निघून घरी म्हणजे जसंच घरून आलो आणि डायरेक्टली शॉपवर आलो का क्लायंट होतं। त्यामुळे क्लायंट असल्यामुळे मला काय व्हिडिओ बनवायला भेटली नाही। थोडीफार बनवले जी की क्लायंटची टॅटू बनवताना बघा तुम्ही मस्त वाटेल आणि तुमचं प्रेम आणि तुमचं सर्व गोष्टी भेटतात त्यासाठी थँक्यू सो मच। तुम्ही कमेंट करताय, मला खरंच खूप आवडली कमेंट केल्याबद्दल। आणि तुम्हाला मराठी ब्लॉग आवडतो त्यासाठी पण थँक्यू सो मच गाईज। आणि तुमचं प्रेम, तुमचं सर्व गोष्टी आहेत। आणि आता करूया पटापट टॅटू बनवूया, कारण सकाळी आलो आहे, क्लायंट आलेलं आहे, त्यामुळे क्लायंट अटेंड करून घेऊया फटाफट आणि भेटूया तुम्हाला टॅटू काढता काढता। हेलो गाइस, अभी जाके जस्ट मैं आपका भाई म्हणजे आत्ता जस्ट मी फ्री झालो आहे, उघड्यातच फ्री झालो आहे। कारण फ्री होण्याचा शॉपवर आल्यापासून खूप क्लायंट म्हणजे 3-4 क्लायंट होते, सो क्लायंट अटेंड केले। आता जस्ट फ्री झालो आणि आता वाजले 3:30 होईत आलेत, म्हणजे 3:30 होईत आलेत आणि आता लय जोराची भूक लागली आहे। बघा घाम फुटला आहे किती। ठीक आहे चला, काय हरकत नाही, पण आता जस्ट फ्री झालो तर आता जातो आहे घरी, कारण जेवण आपलं रेडी आहे घरी। फोन केला होता मी कमी जेवायला येतो म्हणून, तर आपण फटाफट घरी जाऊया, कारण भूक खूप जोराची लागली आहे। तर घरी जाऊया, जेवूया आणि लगेच येऊया। The next day. जय शिवराय गाईज। आज आपला सेकंड डे। फर्स्ट डेमध्ये मी पूर्ण दिवस वर्क करत होतो, म्हणजे पूर्ण दिवस काम होतं आपल्याकडं, त्यामुळं ब्लॉग माझ्याकडून नाही बनला गेला, म्हणजे ब्लॉग बनवता नाही आला कारण का काम चालू होतं वर्कवर वर्क। सो वर्क करता करता एवढा वर्क झाला का रात्रीचे 11:30 काहीतरी झाले होते, त्यामुळं ब्लॉग मला एंड आणि ब्लॉग मला बनवता नाही आला, त्यासाठी रिअली सॉरी। बट आपला सेकंड डे आजचा आणि सुरुवात इथनं होती आपल्या या प्यारशा शॉपवरनं, जो की आपला शॉप आहे, तिथनं डायरेक्टली स्टार्ट होतो आहे आपला ब्लॉग। आणि आजचा ब्लॉग असा इंटरेस्टेड थोडासा, एक फ्रेंड येतो आहे फर्स्ट की त्याचा टॅटू बनवायचा आहे, तो फर्स्ट काम त्याचा करून घेऊया आपण फटाफट, कारण का पहिला टॅटू आहे तर त्याचं काम करून घेऊया। त्यानंतर सेकंड असं आहे की मला उल्हासनगरला सुद्धा जायचं आहे, तर तुम्हाला बोललो होतो मोबाईलसाठी, तो मोबाईल रिपेअरिंगला टाकायचं आहे जाऊन, का मोबाईल हवा आहे, काम लागतात मोबाईलवर खूप सारे। तर सेकंड की मोबाईल टाकायला उल्हासनगरला पण मला जायचं आहे, तर त्याही गोष्टी करू। आणि आता इथं लाईट गेलेली आहे, जस्ट इमॅजिन, म्हणजे आत्ता जस्ट लाईट गेलेली आहे आणि बाहेरचा खूप सारा आवाज येतो, इग्नोर करा, मला आवडणार नाही तुमचा माझा आवाज सोडून बाहेरचा आवाज आहे ना, सो ते थोडं इग्नोर करून टाका, बाकी सर्व मस्त आहे।
आणि लाईट गेली त्यामुळे आता थोडंसं प्रॉब्लेम होईल का मला काम करायचं होतं. सो ठीक आहे, वेट करूया लाईटीचा. तो म्हणतो फ्रेंड पण येईल आणि त्याचा टॅटू पण होऊन जाईल, म्हणजे लाईट आली तर टॅटू ही सुद्धा होऊन जाईल त्याचा. तर वेटच करावं लागेल. तोपर्यंत वेट करूया. तोपर्यंत मी एडिटिंग करतो थोडासा लॅपटॉपमध्ये, थोडीशी एडिटिंग बाकी आहे ठीक आहे. इंस्टाग्रामवर येणार रीलसाठी, तर त्याची एडिटिंग करतो आहे आणि इंस्टाग्रामचा ID इथं येतो आहे. तर प्लीज जाऊन इंस्टाग्रामला पण आपण फॉलो करून घ्या, म्हणजे हां ठीक आहे. सो चला, आणि गुड मॉर्निंग गाईज, सर्वांना गुड मॉर्निंग. लेट आहे पण थेट आहे. तर करूया आपण कामाची सुरुवात. गाईज अभी जाके मैं हो गया फ्री, म्हणजे आत्ता जस्ट फ्री झालो आहे मी. आणि आपला मित्र आला होता टॅटू करायला, तर त्याचा टॅटूसुद्धा झालेला आहे. आणि आता निघतो आहे मी घरी जायला, कारण घरी जायचं आपल्याला, मोबाईल घ्यायचं आहे, त्यानंतर आपल्याला जायचं आहे उल्हासनगर. ही सर्व कामं आहेत आणि अजून 2-3 कामं आहे, अगर जमली तर तीही करून टाकूया. पण पहिले उल्हासनगरला जायचं, मोबाईल रिपेरिंगला टाकायचं आहे आणि त्या घरी जाऊया, थोडं जेवूया. पण भूक पण लागली आहे, तो जेवून पण घेऊया. तो जाऊया घरी. चला पटापट घरी जाऊ, उल्हासनगरला निघायचं आहे. सो गाइस हम लोग निकल चुके हैं अभी जस्ट, म्हणजे आत्ता जस्ट निघालो आहे आम्ही उल्हासनगरला जायला. आणि आपल्यासोबत आहे आमचे लाडके भाऊ मंदार उबाले, हे आमचे भाऊ आमच्यासोबत येतात. आणि आपली गाडी खूप जास्त डस्ट झाला आहे, म्हणजे काल जशी भावाने घेऊन गेला होता पण दिवसभरात होते घाण आपली गाडी. सो गाडी घाण झाली ठीक आहे. सो आता निघूया गाडीला, पहिले थोडासा पाणी मारूया. सो फायनली आम्ही निघालो आत्ता जस्ट शॉपमध्ये गाडी वॉश करून. गाडी खूप जास्त डस्ट झाला होता, म्हणजे खूप जास्त डस्ट म्हणजे घाण झाली होती, धुली मुलं, बाकी काय नाही. बाकी आता जस्ट निघालो गाडीमध्ये. आणि ह्या गाडीमध्ये जे बसण्यात जी मजा येते ना, म्हणजे चालवण्यात एक नंबर, काय पण बघा. सो यहाँ पे आ रही है गाड़ी, जय शिवराय. यहाँ पे अपना मंदिर दादा मस्त की चैटिंग पे बैठा है, और ये सब मम्मी को उसके दिखाने वाला हूँ मैं. कितना चाट करता है ये बंदा, काय भी बोल, डेली खाए रस्त्यामध्ये. सो फायनली गाईज, मतलब आम्ही आत्ता आम्ही शॉपमध्ये म्हणजे गाडी वॉश करून निघालो आहे. कारण गाडी खूप जास्त डस्ट झाली होती, त्यामुळं थोडंसं लेट झाला गाडी वॉश करता करता. आणि आता जस्ट निघालो आहे. आता जाणार पहिले उल्हासनगरला 2 कामं करायची आज. पहिला फर्स्ट काम आपलं असं आहे की गाडीची नंबर प्लेट. सो गाडीची नंबर प्लेट आपल्याला लावायची आहे, ते काम आपल्याला करायचं आहे, कारण का लय दिवस झाले नंबर प्लेट मी लावली नाही. आणि सेकंड आपला मोबाईलसुद्धा द्यायचा आहे, तर मोबाईलसुद्धा देऊन टाकूया रिपेरिंगला. आणि दोन्ही कामं झाली का मग आपण होऊ जरासा फ्री, कारण का फ्री म्हणजे क्लायंट पण अटेंड करायचे शॉपवर पुन्हा येऊन, पण तेवढा फ्री होऊन जाऊ. आणि आज आपली ओरा घेऊनच चाललो आहे, नंबर प्लेट लावायची. चला जस्ट आम्ही पोहोचलेलो आहे उल्हासनगरला. आणि थोड्याच वेळात आम्ही पोहोचणार नंबर प्लेट लावायला. पहिले आपल्या गाडीचे नंबर प्लेट लावून घ्यायला पाहिजे, कारण का खूप दिवस झाली नंबर प्लेट आली आहे. आणि बघता महिना व्हायचा आला गाडीला आपल्या, म्हणजे व्हायला आला, अजून झालं नाही, तरी अजून पेढे दिले नाही, तरी पेढे दिले नाही गाडीचे. याला पेढे पाहिजेत. किती किलो? अर्धा किलो पण बोललो बस. अर्धा किलो पेढे पाहिजेत, ते पण A1चे.
हे म्हणजे ना कुठले पण. अच्छा कुठले पण आहेत का? मग ठीक आहे, तुला उद्या पेढे देतो कुठले पण. हे कुठले पण पेढे कुठे भेटतात आम्हाला नक्कीच सांगा. कुठले पण आम्ही जाऊन तिथनं घेऊ पेढे. हे कुठले पण ना. आता आला आपला शिवाजी चौक, छत्रपती शिवाजी चौक असं म्हणलं जातात नाही का. तू नंबर प्लेट लावणार? आता नंबर प्लेट लावून घेतो ना लगेच. येतात का आपण? हा त्याकडून नंबर प्लेट घेऊ, त्याकडून नंबर प्लेट घेऊ आणि तिथं बाजूला कोणाकडून लावून घेऊ. ओके, इधर लगा सिग्नल. सो तुम्ही बघू शकता इथं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे इथे. आणि आता शिवजयंती येते आपली 19 तारखेला, तर त्याची तयारी चालू आहे जोराची. सो फायनली आपली कामं झालेली आहेत. म्हणजे मोबाईल मीनी फ्रेंडला दिला आहे रिपेअरिंग करायला आणि नंबर प्लेटसाठी नंबर प्लेट घेतली. आता नंबर प्लेट इन्स्टॉल करायची आपल्याला, ते ती आपल्या इथं जाऊनच करूया. इथं खूप रश आहे. चल झूठा. रश बोललो तर खूप ट्रॉफिक आहे. रश नाही आहे, ट्रॉफिक आहे. रश कशी असणार. सो इथं खूप जास्त ट्रॉफिक आहे आणि नंबर प्लेट लावायचे. फक्त पॅकिंग घेऊन आलं, नंबर प्लेट तर होती आपल्याकडं. तर जाऊया आणि नंबर प्लेट पटापट लावूया. सो फायनली आम्ही पोचलो आहे आपल्या आसपास, जवळपास, प्रेमाच्या खूप जवळपास. आम्ही आता जस्ट पोचलो आहे. आणि माझा भाव इथं जिमला येणार आहे उद्यापासून, म्हणजे आजपासून. यो बघ, यो बघ, बघ कसा. ह्या बिल्डिंगमध्ये जिम चालू झाली आमच्या भावाची. आणि आमचा मंदार दादा जिमला येणार आहे खास इथे. आणि थोड्या दिवसात तो पोजिंगला सुद्धा उतरणार आहे. वा वा टालिया. एवढं नाही अरे यार, म्हणजे एवढं नाही म्हणजे थोडं कमी. पोजिंगला उतरणार नाही, पण ते मागच्या साईडला, बॅक साईडला तो उभा राहणार आहे पोजिंगच्या. म्हणजे जे पोजिंग करतील ना त्यांच्या मागे. ते पण नाही का? मग पुढं काय नाही आयुष्यात? काय ते पुढे ठरवलंय का नाही ठरवलंय? ठरवलंय ना. काय? लग्न करायचं. कोणाशी? पोरीशी लग्न करायचं. पुढं काय नाही का? पुढं काय नाही का? नंतर काय आपलं राहायचं. अच्छा, म्हणजे आई बाबाला बाहेर काढायचं. आणि बघा, ऐकून घ्या, बघितलं असं म्हणलं कसं पोरगा, आपलं राहायचं. म्हणजे आम्ही दोघं राहणार, नवरा बायको राहणार. म्हणजे आणि आई बाबाला घराच्या बाहेर हाकलणार. रे आता मी त्याच्या मम्मीला पाठवणार आहे व्हिडिओ खास. पाठवणारच आहे. आज मी मम्मीला सांगेन, जावई बापूच सांग रे तिचं. कसं रे म्हणता तुला काय बोलायचं आहे का आपल्याला? बोल ना भाऊ. म्हणतात आता काहीच बोलू शकत नाही, कारण का त्याला माहिती आहे मी जे पण बोलेन त्याचं काहीतरी बॉम्ब कुठेतरी फुटणार. त्यामुळे बेटर आहे. कालच मी एक वाट लावली त्याची विनाकारण. काय नसून? काल असून सुद्धा वाट लावली नाही मी. नसून वाट लावली. सरळ सांग ना भाई. सरळ सांगते, नसून वाट लावली. असं नाही खोटं बोलायचं भाई. हा काल ना याला गेला होता. कशाला गेला होता? एंगेजमेंटला, म्हणजे साखरपुड्याला गेला होता. त्याच्यात म्हणजे एंगेजमेंटला हा एकटा नव्हता गेला, पण घरच्यांना सांगितलं मी सोलो चाललोय. तर हा सोलो नव्हता गेला, मित्रांसोबत गेला होता. हे माझं म्हणणं आहे, मित्रांसोबत गेला होता. पण काय करणार, कोणीतरी येऊन सांगितलं मम्मीला का हा मित्रांसोबत नाही की त्याच्या गर्लफ्रेंड सोबत गेलाय. पण नाही मी सांगितलं असं. अरे नाही, मी नाही सांगितलं. तुम्हाला वाटतं का मी सांगेन? असं नाही, मी नाही सांगितलं. अरे यार, एवढा विश्वास नाही माझ्या तुला? नाही का? बताओ दे. चल बाय. सो नमस्कार मंडळी. जो की आपले टॅटू वगैरे सर्व झालेले आहेत. तिथून कामं आपली झालेली आहेत आणि वाजलेत 9:30. आता रजा घ्यायची वेळ आलेली आहे. आणि मेन गोष्ट अशी झाली की मगाशी शॉपवर यायला, ॲक्च्युली शॉपवर नाही, ब्लॉग बनवायला जमला नाही. कारण असं की मला क्लायंटचा कॉल आला होता. त्याच्यामुळं लफडा असं झाला की कॉल आल्यामुळं क्लायंटचा मी कॉल अटेंड केलं तर क्लायंट शॉपच्या बाहेर उभा होता. त्यामुळं मी ब्लॉग नाही बनवू शकलो. मी गेलो, गाडी पार्क केली आणि बाईक घेऊन सीधा थेट आपल्या शॉपवर आलो आणि क्लायंट अटेंड केले. क्लायंट आता इथून फ्री झालेलं आहे. आता निघतो आपण घरी. आणि हा ब्लॉग खरंच छान वाटेल तुम्हाला, आय थिंक, माझ्या मनाने. तर ब्लॉग आवडला तर नक्की लाईक वगैरे करा, तुम्ही शेअर करा आणि कमेंट नक्की करा. प्लीज कमेंट नक्की करा. तर आता घेऊया रजा आणि निघूया आपण घरी. खूप लेट झालं आहे. तो गुड नाईट, टेक केअर, स्वीट ड्रीम, बाय बाय आणि जय शिवराय गाईज. बाय बाय.